गाईस, वेलकम टू आवर चॅनल युनिक विशाल. सो आज आपण पाहणार आहोत शेजवान सॉसची रेसिपी, ती पण रेस्टॉरंट स्टाईल. आता मी तुम्हाला साहित्य सांगतो की शेजवान सॉससाठी काय काय लागणार आहे आपल्याला. सर्वप्रथम आपण इथे अद्रक घेतलेलं आहे, ते पण 50 ग्रॅम घेतलेलं आहे. लसूण घेतला तोही 50 ग्रॅम घेतलेला आहे. हिरवी मिरची आहे ती पण 50 ग्रॅम घेतलेली आहे. रेड चिली सॉस हे 1 वाटी घेतलेलं आहे. ग्रीन चिली सॉस हेही 1 वाटी घेतलेलं आहे. आणि टोमॅटो केचप हे सुद्धा आपण 1 वाटी घेतलेलं आहे. साखर टाकणार आहोत त्याच्यात ती आपण 2 टीस्पून घेतलेली आहे. त्याच्यानंतर सॉल्ट जे आहे, मीठ, ते ॲज पर टेस्ट राहणार आहे. सो त्याच्यानंतर आपण कलर आणि टेस्टसाठी रेड चिली पावडर यूज करणार, ती आहे 4 टेबलस्पून. स्टार फुलचा आपण 1 पीस घेतलेला आहे, तो यासाठी की थोडा टेस्ट यावं म्हणून आपण तो 1 पीस घेतलेला आहे स्टार फुलचा. अद्रक आता आपण घेणार आहोत. सर्वप्रथम अद्रकला वॉश करायचं आहे. नाईफने पहिले त्याला कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चॉपरमध्ये टाकून त्याला चॉप करायचं आहे. सेम लसूण पण आपण तसंच करणार आहोत. लसूणच्या पाकळ्या ज्या आहेत, आपण लसूण पूर्णपणे न सोलता त्याच्या थोडे साली ठेवून त्याच्यामध्ये आपण चॉप करणार आहोत. सेम अद्रक लसूण चॉप झाल्यानंतर मिरचीसुद्धा आपण चॉपच करणार आहोत, जेणेकरून आपले जे चंक्स आहेत ज्यावेळी आपण खाऊ ते दाताखाली येण्यासाठी, टेस्टसाठी येते. तर आता हे सगळं साहित्य आपण चॉप वगैरे करून झाले. चला तर पाहूया प्रोसेस. आपण सुरुवात करतो आपल्या रेसिपीला. सर्वप्रथम गॅस चालू केलेला आहे, हाय फ्लेमवर ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे घरी कढई असते, कढई ठेवायची आहे. कढईमध्ये लगेच तेल न टाकता आपण थोडं थांबवून त्याला थोडं गरम होऊन त्याच्यानंतर तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर थोडंसं हाय फ्लेम असल्यामुळे तेल गरम होऊन द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण स्टार फुल ॲड करणार, जेणेकरून त्याचा तो स्मेल, टेस्ट ती त्या याच्यात यायला. तर आपण इथे लसूण टाकलेलं आहे. सर्वप्रथम लसूण टाकल्यानंतर त्याला छान असं स्टर करत राहायचं आहे, जेणेकरून त्याचा जो कच्चापणा आहे तो निघून जाण्यासाठी आणि त्याचा छान टेस्ट येण्यासाठी. सो आता आपण त्याला स्टर करत राहायचं मध्ये मध्ये. आता आपण स्टर करून घेतलेलं लसूण स्टर करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत अद्रक ॲड केलेलं आहे. अद्रकला पण सेम आपण लसूणसारखंच स्टर करणार आहोत, जेणेकरून अद्रक आणि लसूणचा जो फ्लेवर आहे, तो कच्चा फ्लेवर तो निघून जाण्यासाठी आणि तो छान असं तेलात परतवून पण त्याला शिजवून घ्यायचं आहे. टिल द टाईम आपण त्याला छान स्टर करायचं आहे. मध्ये मध्ये तुम्ही मिडियम फ्लेमवर गॅस आहेच तुमचा, स्टर करत राहा, जेणेकरून खाली करपायला नको आहे, खाली लागायला नको आहे. 1-2 मिनटं तुम्ही तसंच ठेवा. पुन्हा 1-2 मिनटांनी तुम्ही त्याला स्टर करत राहा, जेणेकरून तुम्हाला समजेल की खाली लागलं आहे का नाही लागलं आहे. कंटिन्यू तुम्ही ते पाहत राहायचं आहे. मिनिमम 1 मिनटं 2 मिनटं तुम्ही ते ठेवू शकता. आता आपण मिरची ॲड करणार आहोत. मिरची ॲड केल्यानंतर पुन्हा आपण सेम प्रोसेस फॉलो करायची आहे, स्टर करायचं आहे. आता आपण अद्रक लसूण स्टर करून घेतलेलं आहे. आता आपण मिरची टाकून तिलाही स्टर करायचं आहे, जेणेकरून मिरचीचा जो कच्चापणा आहे तोही निघून जाणार आणि तिखट स्पायसनेससाठी आपण जे यूज करणार त्याचा तो छान फ्लेवर असा उतरणार आहे. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत रेड चिली सॉस हे आता आपण त्याच्यात ॲड केलेलं आहे. रेड चिली सॉस टाकून आपण त्याला स्टर करणार आहोत, मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये. सो हे बघा, आता आपण मिक्स करतो आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, त्याला स्टर करत राहायचं आहे. मधून स्टर करून ते पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं त्याचा रेड कलर आलेला आहे. स्टर करत राहा, मध्ये मध्ये 1 मिनटं ठेवा, स्टर करा. त्याच्यानंतर आपण आता ग्रीन चिली सॉस, जे आपण ग्रीन चिली सॉस 1 वाटी घेतलं तेही त्याच्यात ॲड करायचं आहे. तर इथे आपण दोन्ही सॉस टाकलेले आहेत. दोघांनाही स्टर करत राहायचं आहे, मध्ये मध्ये खाली लागू नये किंवा तो जो त्याचं हे नको व्हायला, त्यामुळे आपण ते मध्ये मध्ये त्याला स्टर करत राहणं खूप गरजेचं आहे. स्लोली ते शिजत राहील, तेल सोडत राहते बाजूबाजूने, ते लक्ष द्या. आणि छान असं त्याला परतवत राहायचं आपल्याला. छान असं परतवून झाल्यानंतर तेल सुटलेलं, त्याच्यानंतर आपण आता टोमॅटो केचप ॲड करणार आहोत. टोमॅटो केचप आपल्याला ह्यासाठी ॲड करायचं आहे की तो थोडंसं तिखट जो आहे, स्पायसनेस तो थोडा कमी झाला पाहिजे, जास्तही तिखट नको आहे. सो आता आपण स्वीटनेससाठी केचप टाकलं आहे. केचपलाही आपण स्टर करून घेणार आहोत. छान असं स्टर करायचं आहे.
मिक्स करायचं आहे. छान असं मिक्स करत राहायचं आहे मधून-मधून. 1 मिनिट ठेवायचं आहे. पुन्हा 1 मिनिटाने तुम्हाला ते स्टर करत राहायचं आहे. जेणेकरून पूर्ण ते सगळं मिक्स होणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यानं फ्लेवर येतो. त्याने छान असा फ्लेवर येतो. फ्लेवरसाठी छान टेस्ट आहे, जे की आपण घरी बनवणार आहोत. सेम रेस्टॉरंट स्टाईल झालेली आहे आपली. हे जे शेजवान सॉस आहे, हे आपण कशासोबत पण यूज करू शकतो. सो आता आपण इथे अजून थोडं साखर वगैरे ॲड करतो आहे, जे की आपण 2 टीस्पून घेतलेले आहे. ती ह्यासाठी घेतलेली आहे की आपण जास्तच केचप आणि साखरचं हे करून आपण ते करणार आहोत. याच्यामध्ये आता आपण ॲज पर टेस्ट असं सॉल्ट म्हणजे मीठ यूज केलेलं आहे, जेणेकरून छान टेस्ट येण्यासाठी. सो आपण याच्यात सॉल्ट ॲड केलेलं आहे. छान आता मिक्स करायचं जोपर्यंत साखर आणि मीठ हे विरघळत नाही त्याच्यामध्ये. छान असं स्टर करत राहायचं आहे. 1-1 मिनिट तुम्ही ते बघत राहायचं. इथे आता आपण रेड चिली पावडर और कलर यूज करणार आहोत. छान असा कलर येण्यासाठी काश्मीरी रेड चिली पावडर तुम्ही यूज करा. छान छान असं स्टर करून घ्यायचं आहे. हे बघा मिरची जी आहे काश्मीरी रेड चिली पावडर छान असा कलर सोडलेला आहे. छान असा टेस्ट येतो आहे त्याचा. कंटिन्यूस तुम्ही स्टर करत राहा. हे बघा छान असा कलर आलेला, रेड कलर आलेला शेजवान सॉसचा. यात आपण कोणतीही मिरची पेस्ट यूज नाही केलेली. आपण साधा आणि सिंपल असा काश्मीरी रेड चिली पावडर यूज करून मग त्याला कलर आणलेला आहे. आता हे किती वेळ ठेवायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो. आता छान असं बॉईल होऊन द्यायचं आहे. तेल सुटेल. तेल जेवपर्यंत सुटत नाही आहे तोपर्यंत आपण थोडं हलकंसं लो फ्लेमवरती त्याला आपण शिजवायचं आहे. स्टर करत राहा. जसं ऑइल सुटत जाईल तसं समजून जा की आपला शेजवान सॉस हा रेडी झालेला आहे. शेजवान सॉस तुम्ही कशासोबतही यूज करू शकता. इवन तुम्ही चपातीसोबत, तुम्ही राईससोबत यूज करू शकता आणि इझी टू सिम्पल आहे. तुम्ही कशासोबतही ते खाऊ शकता. सो आज आपण इथेच थांबणार आहोत. आपली शेजवान सॉसची रेसिपी कंप्लीट झालेली आहे.